राधे राधे. आज मी आळूची वडी बनवली होती, खूप टेस्टी झालेली. बघा आळूची वडी मी कट करते. ही बघा किती मोठी पानं आणली होती आळूची, खूप सारी पानं आणलेली. आळूची पानं खूप मोठी होती, त्यामुळे त्यांच्या ज्या शिरा होत्या मोठ्या मोठ्या होत्या आणि त्या मला कट करायला लागल्या सुरीने. व्यवस्थित सर्व शिरा मी कट करून घेतल्या. खूप जाड जाड शिरा होत्या. शिरा कट करून झाल्यावर मी त्या कुटून घेतल्या. व्यवस्थित चेचल्यानंतर पानाच्या ज्या शिरा होत्या त्या नरम झाल्या आणि म्हणजे त्याला मसाला व्यवस्थित आपल्याला लावता येतो. आळूच्या पानांची वडी बोललं म्हणजे खूप मेहनत लागते आणि खूप टाईमही आपला जातो, पण त्या लागायला खूप चविष्ट असतात, त्यामुळे त्या सर्वांनाच आवडतात घरात. बघा किती मोठं पान आहे. त्याचे देठसुद्धा खूप जाड होते, त्यामुळे मला पहिले देठ पण कापावे लागले आणि नंतर त्यांच्या शिरा मला चेचून घ्यावे लागले. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे. आता इकडे मसाला बनवण्यासाठी मी लसूण घेतलं आहे आणि सुकं खोबरं घेतलं, कोथिंबीर घेतली, व्यवस्थित बारीक ग्राइंड केलं. जिंदगी यूं ही चलती रहे. बेसन घेतलं मी, बेसन मला अर्धा किलो लागलं. आळूच्या पानांची वडी बनवायला खूप बेसन लागतं आणि ही पानं मोठी असल्यामुळे मला खूप सारं बेसन लागलं आहे. वाटीने मी बेसन चांगल्या प्रकारे फोडून घेतलं व्यवस्थित. जिंदगी यूं ही चलती रहे. ही चिंच आहे, मी चिंच अर्धा तासापूर्वी भिजत घातली होती. त्याचं पाणी काढलं आणि गाळून घेतलं. गुळामध्ये पाणी टाकलं म्हणजे गूळ चांगल्या प्रकारे विरघळेल त्याच्यामध्ये. हळद टाकली. रेग्युलर मसाला, जर आपल्याला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही 2 चमचे अजून टाकू शकता. जिरा कुटून घेतला, बडीशोप घेतली थोडीशी आणि धणे पावडर. धणे पावडर मी जास्त घेतली आहे थोडी. मीठ स्वादानुसार. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलं सर्व. जीने के बहाने लाखों है, जीना तुझको आया ही नहीं. गुळाचं पाणी टाकलं, चिंचेचं पाणी टाकलं आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स केलं. त्याच्यानंतर हे ग्राइंड केलेला मसाला, खोबरं, लसूण आणि धनियापत्ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. कुठे गठ्ठे असतील तर ते मोठ्या चमच्याने फोडून घेतले व्यवस्थित. जाडच पीठ ठेवायचं आपल्याला, जास्त पाणी टाकून पातळ नाही करायचं आहे.
आता हे पीठ आपल्याला सर्व पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अळूची वडी फक्त ह्या पिठावर अवलंबून असते. त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण मसाले ॲड केले तर ती अळूची वडी आपली टेस्टी होऊ शकते. खूप टाईम गेला माझा हे अळूची वडी बनवायला, कारण की खूप मोठी पानं होती आणि त्याची प्रोसिजरसुद्धा खूप मोठी आहे. सर्व पानांना असं पीठ लावून घेतलं व्यवस्थित. जीने के बहाने लाखों है, जीना तुझको आया ही नहीं, कोई भी तेरा हो सकता है, कभी तूने अपनाया ही नहीं. बघा, एकावर एक अशी मी पानं टाकून व्यवस्थित बेसन लावून घेतलं आणि ते दोन्ही साईडून फोल्ड केलं. आता त्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. रोल बनवण्यापूर्वी मी त्यावरती पट्टीलासुद्धा बेसन लावणार आहे. आणि त्याचं राऊंड बनवायचं. बघा, रोल बनवायला घेतलं आहे. रोल बनवताना आपल्याला मध्ये मध्ये थोडं थोडं असं पीठ लावायचं आहे. खूप मोठा रोल झाला होता, खूप मोठा. अशा प्रकारे रोल आपल्याला बंद करायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा पीठ चोळायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचं जे तोंड आहे ते खोलणार नाही. जेव्हा आपण स्टीम करायला ठेवणार तेव्हा ते चांगल्या प्रकारे स्टीम होणार. असं व्यवस्थित पीठ आपल्याला दोन्ही साईडून लावून घ्यायचं. स्टीम करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि ही जाळीला तेल लावलं होतं आणि त्याच्यावर हा रोल ठेवला. 20 मिनटं याला स्टीम केलं मी. वीस मिनटं झाल्यानंतर मी खोलून पाहिलं. आता त्याला चेक करायचं म्हणून मी सुरीने बघितलं तर पीठ शिजलेलं आहे. बघा, सुरीला लागलेलं नाही आहे. खूप छान आपला रोल शिजला आहे, मस्त. बघा किती छान झाला आहे. थंड झाल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. आता व्यवस्थित बारीक बारीक असे कट करायचे पीस. खरोखर ही खूपच चविष्ट अळूची वडी झाली होती, खूप छान. गूळ, चिंच आणि धण्याची पावडर, जिरा ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट आलेली अळूच्या वडीला. पॅनमध्ये तेल टाकून फ्राय करून घेतले, मध्ये मध्ये पलटी केले. गॅस कमी जास्त ठेवून व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केले. खूप छान क्रिस्पी, एकदम मस्त. बघा, बघा किती छान.
थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, सी यू.